शृणुतम दत्त चित्तो मे रहस्यम व्रजभूमीच. मी आता व्रजभूमीजम अशा व्रजभूमीचं रहस्य तुम्हाला सांगतोय. आणि व्रजाचा अर्थ काय, व्रजभूमीचा अर्थ काय, लक्ष द्या. भौगोलिक स्थानाचं नाव व्रज नाहीये. या ठिकाणी कृष्ण चिंतन आपण करत असू तर व्रज इथे, कारण व्रज म्हणजे काय, एक स्थान म्हणजे व्रज नाहीये. शांडिल्य सांगतात व्रजनम व्याप्तिरुक्ता व्यापनाद व्रजोच्यते, की जे व्यापक आहे, भगवंताचे जे परिचय आहे, देवाचा जो परिचय तो व्रजभूमीचा परिचय. व्रज पण सच्चिदानंद घन आहे, व्रज पण सच्चित आनंदाची भूमी आहे. व्रज देखील व्यापक आहे, जसे परब्रह्म व्यापक आहे, अपरिछिन्न, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची छिन्नता नाही, अभेद, व्यापक आनंदाचे हे लक्षण आहे. त्या पद्धतीचे जसे देव आहे तसं व्रज आहे. आणि या व्रजभूमी विषयी सांगितलं की एक काम करा, तुम्ही इथून जा आणि कुसुम सरोवर जे गोवर्धन गिरिराजावर आहे त्या कुसुम सरोवरावरती संकीर्तन करा. संकीर्तन केल्याने काय होईल तर भगवान गोपाल कृष्णाची उत्सव मूर्ती तिथे प्रगट होईल. जिथे जिथे संकीर्तन होतं तिथे तिथे उत्सव मूर्ती देवाची उद्धव जाऊन पोहोचतात. भगवान गोपाल कृष्णाच्या अनेको पत्नी आहेत. त्या पत्न्यांना ही जी यमुना महाराणी पत्नी आहे तिच्याकडे पाहून आश्चर्य होतं. का ग, आम्ही सगळे दुखी आहे, तू कशी काय आनंदी आहे, यमुनेला विचारलं. भगवंताच्या निजधाम गमनाने, देवाच्या विरहाने आम्ही दुखी आहो, पण तू का दुखी नाही, तू का आनंदित आहे, तुला देवाचा विरह होत नाही का. त्यावेळेला तिने सांगितलं की मला विरह करण्यासाठी वेळच नाहीये. काय, तस्या दास्य प्रभावेण विरहोस्मान न स्पृश्यते, मला विरह स्पर्श देखील करत नाही, कारण माझ्या हृदयामध्ये आत्मा रामस्य कृष्णस्य ध्रुवम आत्मास्ती राधिका. श्री राधा राणी बरोबर श्याम सुंदर माझ्या आत्म्यामध्ये सदा रममाण असतात, म्हणून मला कधी त्यांचा विरह होत नाही.